हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। कशा आहात तुम्ही सर्व एकदम मजेतच असाल। तर इथे सकाळ सकाळी सुरू आहे मुलांच्या टिफिनची गडबड। इथे मिनूने मला पीठ वगैरे मळून दिले कारण की ती सुद्धा आता ड्यूटीवर जात आहे, तयारी करतच आहे। इथे मी आर्यनसाठी बनवलं 2 चपात्या आणि बटाट्याची चटणी आणि बिट्टूसाठी बनवत आहे आलू पराठा। सकाळ सकाळी एवढी गडबड असते, बिट्टूला उठवा, त्यानंतर बिट्टूचा टिफिन बनवा, आर्यनचा टिफिन बनवा, त्यानंतर बिट्टूला तयार सुद्धा करा, अंघोळ सुद्धा करा। बिट्टू 8 वाजतापासून उठलेली आहे, 8:30 वाजले, अजून अंघोळ केली नाही। जाऊन बसली आहे मिनूच्या रूममध्ये तिच्यासोबत मस्ती करत। आर्यन अंघोळ करून आला की रोज मला विचारते की आज टिफिनमध्ये काय बनवलेलं आहे। स्कूलमध्ये जाण्याआधी आर्यने इथे केल्या माझ्यासोबत थोड्या गप्पा। आता मी आली आहे, चहा घेतला, कारण चहा घेतली ना की आपल्या दिवसाची सुरुवात एकदम भारी होते। तुमची तर माहित नाही, पण माझी मात्र चहा पिल्याशिवाय दिवसाची सुरुवात अजिबात चांगली होत नाही। तर इथे सकाळी मुलांचा टिफिन दिला, त्यामुळे थोडंसं किचन जे आहे अस्ताव्यस्त दिसत आहे। पहिला ते नीट करते। मग केली इथे नवऱ्याला थोडीशी मारपीट। तर मारपीट नाही, इथे आम्ही दोघं करत होतो मस्ती, आणि माझे मिस्टर फोन मध्ये बघून जरा शायनिंग सुद्धा मारत होते। इथे मी त्यांची मस्करी करत आहे की कुठे काला आणि मी कुठे गोरी। मी फार गोरी नाही बरं, थोडी मस्करी म्हणून त्यांच्याशी बोलत होती। त्यांचा झाला होता ड्युटीवरती जायचा टायमिंग। मला म्हणाले काहीतरी नाश्त्याला बनव। मग काय पटकन उठून आली किचनमध्ये आणि त्यांच्यासाठी दिल्या गरम गरम 2 चपात्या टाकून। त्यांच्या नाश्त्याची तयारी करून दिली नाही, तर तेवढाच झाला आमच्या भाऊजीच्या ड्युटीवरती जायचा टायमिंग। मग काय त्यांच्यासाठी बनवली इथे मटकीची भाजी। 2 दिवसानंतर आज कुठे पाऊस थांबला। त्यानंतर मी जे मशीनमध्ये काल जे कपडे होते पटकन सुकायला टाकले सकाळी, आणि आता जे उरलेले कपडे आहेत ते धुवायला घेऊन जात आहे। जे कपडे सकाळी वाळ्यासाठी टाकले होते ते कपडे अल्टाबल्टी सुद्धा करून घेत आहे, कारण लवकर वाळतील। मस्त फ्राय केले, ग्रेव्ही काय पळाई गेली आज? 1 2 3 4 5 6 7 8 9 10। अंडाकडी झालीच होती, मग मी करून घेतली माझी पेटपूजा। इथे मशीन मधले कपडे धुवून झालेले आहेत, पण मी परत सोकसाठी परत एकदा मशीन लावून घेत आहे, कारण की परत एकदा सोक करून घेतले मशीन मधून तर लवकर वाढतात। तेवढ्यात मिनू सुद्धा ड्युटीवरून घरी आली। नाही सोडत। व्हेरी गुड मम्मी, इकडे ये लवकर। काय ना? ओ हे खायचं ड्रॅगन फ्रूट। जाना का? हो जाते। हो, आपण आर्यन दादाला आणायला जाते। अरे वा, व्हेरी गुड। आपण का बाळा? हो, तू आणि मी। आज दिवसभर मी एकच काम केलं, ते म्हणजे कपडे वाळले, अल्टीबल्टी करायचे, मशीन मधले कपडे टाकायचे। आज 2-3 वेळ मशीन सुद्धा लावून घेतल्या, कारण पावसाचं सांगता येत नाही। आज ऊन पडलंय तर संध्याकाळी पाऊस पण येईल किंवा उद्या कंटिन्यू पाऊसच सुरू राहील। 5 मिनिटात आर्यनला घेऊन बिट्टू घरी आली। बिट्टू ड्रॅगन फ्रूट घेऊन आली दादीकडे। दादी करत होती जेवण। तिच्या दादीने पाठवलं तिला मिनूकडे। जाती देते। बापरे प्लेटही आणते. थांब मी प्लेट आणते.
मग नू मम्मीने इथे कट करून दिलं तिला. मी म्हटलं दे गं थोडंसं, तर मला म्हणते नको हे माझं आहे म्हणते मम्मी. नू मम्मी तिला खाण्यापिण्याच्या गोष्टी कुठल्याही देते म्हणून ती लगेच धावत नू मम्मीकडे जाते. मीनू भलेही कधी कधी माझा ऐकत नाही, पण बिट्टूची प्रत्येक गोष्ट ऐकते. आणि आमचं कधी कधी खूपच लाड असतो. आम्हाला हाताने जेवण जातच नाही, पण मम्मीला पण मात्र खूप शिकवायचं. मग काय इथे मोबाईल दिलाय आणि मी भरवत आहे तिला वरण भात. किसने मारा इसको? ज़ॉम्बी ने. यहाँ पे ज़ॉम्बी कहाँ से आ गया? हाँ असं झोंबी आहे. तुझंच मग तो झोंबी मारणारा. तू मारलं ना? हो तू मारलं ना? कोणाच्या आजोबा? हे अरे हो रे त्यांचे आजोबा आहे का रे? लंगडे झाले ते. हे बघा लंगडे झाले हे आजोबा आहेत त्याचे. आर्यन गेला होता खेळायला बाहेर, आलाय आता बसलाय होमवर्क करायला. काढ ना त्याच्यामध्ये, खोल डबा खोल. हा येस चलो. हे तू पकड. बंद कर. तू जाऊ नको इथे थांब. हो आहे मी इथे. बिस्किट का पैकेट हमारे पास और डब्बा जहाँ से निकाला वहाँ पे. वेरी गुड. हात पण झटकले. मला नाही देत का तू? मला शेअर नाही करत? थँक्यू. एकच मी जर अशीच खात राहिली तर माझं वजन वाढायला वेळ लागणार नाही. पकड पकड पकड. ये देखो रोंदू. इथे ठेवला आमच्या दोघीसाठी संध्याकाळचा चहा. मम ने बोला खाना नहीं लड्डू. मुझे नमक से है. मुझे नमक से है. जाऊन मळवलंय पीठ आणि मी धुतलंय आता चिकन. याला देणार कांदा हळद मिठाची फोडणी. एकीकडे चिकन उकडायला ठेवलंय, त्यानंतर लागली मी इथे मसाल्याच्या तयारीला. आजकाल आम्ही लवकर स्वयंपाक करतो आणि लवकर झोपतो आणि सकाळी सुद्धा लवकर उठतो, जेणेकरून मुलांच्या स्कूलचा टिफिन जो आहे तो टायमिंगवरती होणार. मुलांच्या स्कूलच्या निमित्तानं का होईना, पण आजकाल आमचं सकाळी उठणं होत आहे. आर्यनची सुरू आहे इथे बॉलिंग करणं, ते सुद्धा घरामध्ये. मगापासून सुरू आहे करग 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 भाजी करग भाजी करग. मला ड्युटीला जायचंय, मला ड्युटीला जायचंय. आता मी काय मशीन आहे का? असं बटन दाबलं की हो ना, अशी फुसफुस आहे मी. जाऊची घाई यासाठी सुरू होती, त्यांना जायचं होतं नाईट ड्युटीला आणि त्याच घरूनच जेवण करून जाणार होत्या, म्हणून त्या म्हणत होत्या पटपट कर म्हणजे मी जेवण करून जाणार. कहाँ कहाँ कैमरा रख रख के मैं शूट करती हूँ, तुम लोग लाइक करने में कंजूसी करते हो. इधर मेरी भाजी जल रही और मेरी जाऊ को देर हो रही. टेंशन ले रही, हो गई ना सब्जी. ऐसी जा रही क्या तू बिना यूनिफॉर्म पहन के? यूनिफॉर्म घालून बसू, तयारी करून तशी तो पाहून कशी नहीं. मैं पूछ रही ना, अच्छे से तो जवाब दे सकती ना तू जमुना. आता बोल, माफ करना जमुना, मैंने तुमने गुस्से से बात की. रुको, तेरी वजह से की मैंने पटर पटर भाजी और तू जेवून घे. कसा वाटला गाणं? गरम गरम भाजी गरम गरम चपात्या झाल्या, तर आम्ही दोघी जावाने मिळून केलं जेवण. आणि हे बंदर बघा माझ्या डोक्यावर येऊन बसले. आता जर पडली ना तर प्लेटमध्ये डायरेक्ट
आजचा व्हिडिओ इथे संपत आहे. आवडला असेल तर लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.